नेम इज अनुश्री आणि तुम्ही इथून मागचे व्हिडिओज जर बघितला नसेल तर नक्की बघा, कारण माझ्याकडे बघून तुमच्या लक्षात येत असेल मी कुठून तरी आली आहे. ते म्हणजे ओंकारेश्वरवरून. तर ओंकारेश्वर आणि उज्जैनचे हे तीन व्हिडिओज आहेत, ते तुम्ही नक्की बघा. आणि ओंकारेश्वरवरून आम्ही आलो आहे आज इंदोरला. तर इथून पुढे आपली इंदोर सिरीज चालू होत आहे. इंदोरमध्ये जस्ट आत्ता आलो आहे आम्ही, सगळं बॅग वगैरे कारमधनं काढून वरती एअरबीएनबीमध्ये चेक इन केलेलं आहे. आणि हा आहे क्यूटचा रूम ज्याची टूर मला द्यायची आहे. तर हा आहे रूम 1 आणि पलीकडे आहे रूम 2 ज्याच्यामध्ये किचन वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. तर ॲक्च्युली हा एक बंगलो आहे आणि वरच्या 3rd फ्लोअरवरती त्यांनी हे एअरबीएनबी काइंड ऑफ केलेलं आहे आणि हे रूम्स असे रेंटवरती देतात. तर मी एक एक करून दाखवते. ह्याची एंट्री आणि पलीकडचा रूमसुद्धा. चा मजला आहे आणि इकडून आलं ह्या बाजूला पण 2-4 रूम्स वगैरे आहेत आणि आम्ही ह्या बाजूने आलो होतो. इकडून त्यांचा जिना वगैरे आहे, सगळं वॉशिंग मशीन वगैरे पण दिलेली आहे त्यांनी. हा पूर्ण बाहेरचा असा गार्डन एरिया काइंड ऑफ आपण आता सकाळी एक्सप्लोअर करूया. इकडे आल्यावरती एक ह्या बाजूला रूम आहे आणि एक ह्या बाजूला रूम आहे. इथे मम्मी आधी बसल्यात. आपण आधी इकडचा रूम आहे. तर इथे एंटर केल्या एक असा मोठा असा बेड, एक फुल लेंथ मिरर, डार्क पटलं असतं, एक फुल लेंथ मिरर आणि हा लॅम्प मी आत्ता बघितला, छान आहे. आणि असं फारसं काय एस्थेटिक नाही आहे, बट एकदम बेसिक रूम आहे आणि प्राईजच्या नुसार खूप जास्त अफोर्डेबल आहे. एक्स्ट्रा मॅट्रेस वगैरे पण त्यांनी दिलेली आहे. इकडे कपाट आहे आणि इथे किचन आहे. इथे किचनचं सेटअप नाही आहे, पण मम्मी डॅडीच्या रूममध्ये एकदम व्यवस्थित किचन दिलेलं आहे त्यांनी. आणि ह्या बाजूला एक वॉशरूम आहे, ते मी तुला नंतर दाखवते. आत्ता आरव गेला आतमध्ये. हा रूम इतका अफोर्डेबल रेंजमध्ये आम्हाला मिळाला आहे. 5 जणांसाठी आम्हाला रूम्स हवे होते, एक्स्ट्रा मॅट्रेस हवी होती, ब्लँकेट हवं होतं आणि आम्ही हॉटेलचे प्राइजेस बघत होतो तर ते सगळे 6-7 हजार एक्सीड होत होते. आणि हे पूर्ण आम्हाला 2 दिवसाचं पॅकेज म्हणजे 2 नाईट्स आणि 3rd डे चेकआउट असं करून 5000मध्ये बसलेलं आहे. 5000वरती 700 असा काहीतरी आकडा आहे. मी एक्झॅक्ट नंबर इथे टाकेल आणि ह्या एअरबीएनबीची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर प्लीज नक्की मी रेकमेंड करेल. खूप होमली वाईब आहे. हॉटेल तुम्हाला बिलकुल वाटणार नाही. आणि सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे इकडचे जे होस्ट आहेत ते इतके स्वीट आहे, लेडी आहे. त्यांनी आल्या मला सांगितलं की किचनचं सेटअप वगैरे दाखवलं, बॅग्स आम्हाला वरती आणून द्यायला मदत केली. खूप जास्त हेल्पफुल आहे. म्हणजे इतकं मॉम वेलकम केलं की सगळं थकवा तिथेच निघून गेलं. वरती आल्यावरसुद्धा त्यांच्या मम्मी आहेत आय गेस, मला माहिती नाही. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की फ्रीजमध्ये दुधाची पिशवी ठेवली आहे, चहाचं सामान आहे, ओट्यावरती सगळे भांडे आहेत, एक्स्ट्रा ब्लँकेट वगैरे काही लागलं तर कधीही आवाज द्या. बस म्हणजे आल्या इतका वेलकम पुरेसा असतो आणि ते खूप जास्त स्वीट आहेत. तर मी म्हणेल एकदम होमली वाईब आहे. तुम्ही ह्याच्या असं नका जाऊ की हॉटेलसारखं पाहिजे, एस्थेटिक पाहिजे. जर तुम्हाला खूप जास्त स्पेंड करता येत असेल तर नक्कीच तुम्ही ते करू शकता, पण खूप बजेट फ्रेंडली हवं असेल तर बेस्ट ऑप्शन आहे. मी म्हणेल बेस्ट. एकदम असं कुठेतरी मी नगरला मामाच्या घरी वगैरे आली असं वाटतं आहे मला अक्षरशः. मला दाखवते सेकंड रूम. इथून आत आल्या हा असा मोठा बेड लगेच ऑक्युपाय पण झाला आहे आणि आमच्या इथं सामान आहे थोडं, त्याच्यामुळे इकडे पसार आहे. बाकी चेअर वगैरे आणि इकडे बेड आहे आणि इथे खिडकी आहे. इथून बाहेरचा व्ह्यू पण खूप छान आहे, मी दाखवते. इकडे आरसा आणि टी व्ही वगैरे सगळं फंक्शनल आहे. रिमोट आहे इथे, पाण्याच्या बॉटल्स वगैरे सगळं व्यवस्थित भरून ठेवलं आहे. आणि सगळ्यात क्यूट गोष्ट आहे दिस किचनमध्ये इकडे मंदिर पण आहे. मी आत्ता बघितलं मग देवघर आहे. हो, मसाले वगैरे सगळं भरून ठेवलं आहे. इथे सगळं आहे लिटरली, मिठापासून मसाले वगैरे सगळं सामान भरून ठेवलं आहे. प्लेट्स वगैरे आहेत. हे आत्ता आमचं सामान आहे. इकडे कोपऱ्यात गॅस पण चालू आहे आणि इकडे परत लायटर वगैरे सगळं. खाली एक्स्ट्राची भांडी आहेत. मग इथे कपाट आहे, कपाटाला पण एक आरसा इकडे आणि फ्रीज आहे. आणि फ्रीजमध्ये लिटरली इतके स्वीट आहेत लोक. त्यांनी दूध पिशवी वगैरे पण आणून ठेवली आहे. पण काय पाहिजे, वॉशिंग मशीन लावली आम्ही. खरंच सुख आहे, इतकं बरं वाटतं आहे ना. मी लिटरली आमचे जे उज्जैनच्या वगैरे इकडचे कपडे होते ते सगळे इकडे लावून टाकले. इकडे वॉशिंग मशीन आहे. या बाजूला जो बाहेरचा एरिया मी मगाशी दाखवला होता ना, तिथे वॉशिंग मशीन आणि कपडे वाळत घालायला पण जागा आहे. तर आता आम्ही आवरले आणि निघालो आहे सराफा बाजार एक्सप्लोअर करायला. तर विचार केला मशीन लावून जाऊ आणि आल्यावरती कपडे वाळत घालता येईल, म्हणजे रात्रभर मस्त कपडे सुकतील, उद्या स्वच्छ कपडे घालायला मिळतील. खूप भारी वाटतं आहे मला. बेस्ट गोष्ट वाटली मला इकडची. काय झालं पाणी पडू दे ना आधी, जरा समजून घेतोय. आमची जुनी वॉशिंग मशीन अशी होती, पहिली वॉशिंग मशीन अशी होती. हो सांगते.
हॅलो 56 दुकानला आणि वाईब तर खूप छान आहे इकडची. गाणे बिणे लावलं तर ऐकायला येतच असेल. आणि वरतून रोड क्रॉस करून असं एक ब्रिज आहे, तिकडनं उतरत आलो. खूप मस्त वाटतंय, वाईब खूप सही आहे. पहिलं इम्प्रेशन तर खूप मस्त पडलं. आणि सिटी काय सुंदर सिटी आहे इंदोर, मस्त स्वच्छ आहे सगळीकडे, कचऱ्याचा एक तुकडा नाही आहे लिटरली. म्हणजे डेव्हलप्ड आहे. मला बऱ्यापैकी पुण्यासारखंच रस्ते वगैरे सगळं वाटत होतं. रस्ते खूप छान आहेत आणि सगळ्यात इम्पॉर्टंट ते स्वच्छ आहेत. खरंच बेस्ट आहे. आता बघूया बऱ्याच गोष्टी दिसतात. एक बार खाओगे बार बार रहोगे. वाटी सुनाऊंगा, आइए ना. पोटॅटो स्पायरल आणि हे खूप मोठं आहे, एवढं आहे. माझ्या असं साईजवरनं अंदाज लागत असेल, चेहऱ्यापासून इथेपर्यंत येतं. ह्याची प्राईस आहे 100 रुपीज. आता आपण टेस्ट करून बघूया. आणि त्याच्यासोबतच आणखी एक गोष्ट आलेली आहे, ही म्हणजे सोया चाप आहे. ह्याचे डिटेल्स मी तुम्हाला देते लवकर. आधी ह्याचा रिव्ह्यू द्यायचा विसरले, कारण हे इतकं टेस्टी आहे. लिटरली असं वाटतंय चिकन खातोय आपण, असं नॉनव्हेज असल्यासारखं वाटतंय. आणि खूप फ्लेवरफुल, मला खूप आवडलं. तुलाच देतो. ह्याच्यामध्ये पूर्ण चीज असणार आहे. आणि आम्ही खूप एक्साइटेड आहे सगळं टेस्ट करायला. चालता चालता इथे अचानक ही गोष्ट दिसली. आता बघूया खाऊन. मी सगळ्यांना मागे थांबवले, तर सगळ्यांबरोबर खाऊया. हो, तिथे थोडं वेगळं दिसतंय. हे 150 रुपीजचं आहे, मी सांगायचं विसरले. आणि ह्याच्या आतमध्ये ना ब्रेड पण दिसतोय आम्हाला, आणि बाहेरून याला वेगळं कोटिंग आणि चीजचं एक आहे. मला वाटलेलं हा कम्प्लीट चीज असेल, पण हे कम्प्लीट चीज नाही आहे, ब्रेडचं कोटिंग आहे. हां, पण मला व्हिडिओजमध्ये बघून असं वाटलं होतं. आपण टेस्ट करून बघूया. त्यांना आवडतो. गरम गरम आहे का? मम्मा टेस्टी आहे. डॅडी कशात बुडवू? दादी काय आहे? मंचुरियन रोल. मंचुरियन रोल आहे. हा आहे 100 रुपीजचा. आता बघूया वर्थ आहे की नाही. 2 किलो गहू होईल. किती? 2 किलो. 2 किलो गहू येणार. काय ग? आलंय फायनली. चीज आलंय मॅडमला. बघू हे काय आहे. मैद्याची रोटी. 40 रुपये किलोचा मैदा. हे बाहेरनं मैद्याचं रोटी आहे आणि आतमध्ये मंचुरियनचं आहे स्टफिंग. तुला मी अजून व्यवस्थित टेस्टला गेले, मी सांगते. मंचुरियन मस्त आहे, पण मला डॅडीनं भूक लागली. तर मी सांगत होते, आता मला ओके वाटलं. हा, खूप स्पायसी लागला मला. आणि चायनीजचा फ्लेवर थोडा कमी येतोय, पण ठीक आहे असं. हां, ओके वाटलं मला, एवढा नाही आहे खास. मंचुरियनचे खूप छोटे छोटे तुकडे गेले, त्याच्यामुळे प्रत्येक घासात मंचुरियन येत नाही आहे. आता डॅडींसाठी इकडे साऊथ इंडियन जागी आलो आहे खायला. त्यांना इडली खायची होती म्हणून बाहेर 56 आहे, सगळे स्ट्रीट फूड आहे. आणि इकडून असं 2 पायऱ्या चढून वरच्या बाजूला एक रेस्टॉरंट काइंड ऑफ आहे. तर इथे डॅडींसाठी आलो होतो. इथून बसल्यावर मम्मीने असं समोर काचीतनं बघितलं की मोमोजचं असं मोठं बोललं. मम्मी ते अरे इकडे मोमोज आहेत. आणि जर तुम्हाला माहिती असेल तर मी सांगते की नॉर्मली कसं लोकांचं ऑब्सेशन असतं लेडीजचं, पाणीपुरी वगैरे किती पण, तसं मम्मीचं मोमोज आहे. मम्मीला कधी पण काही पण म्हणलं मम्मी मोमोज, मम्मी सगळं जेवण सोडून मम्मी मोमोज खायला. आणि मोमोज
तर आता आम्ही इकडे डायरेक्ट मोमोज खायला जाणार. मी इकडे दुकानात आरोची डिश संपवतोय. हो ना. हे आरोने हा रोल घेतला. हा लिटरली बळजबरी खावा लागतो. गोड आहे आणि एवढा वर्थ नव्हता तो. अगं स्पायसी पण आहे किंवा स्पायसी पण आहे आणि गोड पण आहे. पूर्ण मला इथे आग होतीये. साखर जाणवती त्याच्यात त्या साखर noodles आणि मध्ये. मिरची इक्वल क्वांटिटीमध्ये टाकली. मला इथे लिटरली आग होतीये. खूप तिखट आहे. नाही आहे वर्थ बिलकुल. 100 रुपयाच्या मानाने तर अजिबात नाही आहे. पण मग आम्ही हो 100चा आहे. आणि जो 150 वाला आम्ही हॉट कॉर्न डॉग ना कोरियन चीज ते घेतलं होतं ना ते भारी छान होतं. होतं. ते खूप छान होतं. परत खाणार मी. सर्दी का दुश्मन. सॅम्स मोमोज बद्दल बोलत होता समोर बसून. आम्ही तिथे चाललोय आणि ही प्लेट जर मी तुम्हाला दाखवायची म्हणली तर सगळ्या मोमोजचे शेप वेगवेगळे आहेत. आणि आणखी एक गोष्ट मला वेगळी वाटली की ह्यांनी वरतून पेरी पेरी मसाला पण पेरी पेरी मसालाच आहे ना मम्मा तो. हो हो. पेरी पेरी मसाला पण टाकून दिला. जो आपल्या इथे नॉर्मली पेरी पेरी मोमोज वेगळे येतात आणि फ्राईड मोमोज वेगळे येतात. जे आम्ही फ्राईड मोमोज मागितलेले त्याच्यावरतीच त्यांनी तो मसाला टाकून दिला. 2 मोदक दिले. हो शेप सगळ्याचे वेगवेगळे आहेत. तेच म्हणत होते मी. शेप सगळ्याचे वेगवेगळे आहेत. 2 मोदकासारखे आहेत आणि बाकी चपटे आहेत असे. 4 मोदकाच्या शेप मध्ये 4 अगं हे परत कणकेचे आले. गोळे दाबून दिले. हे वाले मोदक आहे. आणि हा बघ केवढा मोठा आहे. सगळ्यांचा आकार वेगळा काय मोमाय म्हणतो तो एक. मम्मीनी आता एक टेस्ट घेते. कसं वाटतं? आपल्या इकडे कसं चांगलं मिळतात पुण्याचे बेस्ट असतात. त्याच्यापेक्षा नाही एवढं काय जास्त. वेगळं काय वाटतंय म्हणजे? मीठच नाही येत. या आतून कच्चं आहे. कणिक वाटते आतमध्ये हा आणि ना, कणिक नाही भाजीपाला पण कच्चा आहे. भाजीपाला पण करतं. थोडंसं आणि आतलं जे मैद्याचं आहे ना ते कणिक वाटतंय. ते स्टीम नाही झालेलं कच्चं आहे. म्हणायला माहिती आहे का मी ना ह्याच्यापेक्षा व्हाईट मोमोज खाल्लेले आहेत. तर मला असं वाटतं की हे चांगले आहेत. एवढे खराब नाही आहेत. हां ऑब्व्हियसली आम्ही नेहमी ज्या ठिकाणी खातो ना त्या मोमोजला कुठलीच तोड नाही. मला अजून त्याला कॉम्पिटिशन द्यायला दुसरं कुठलाच भेटलेलं आहे. पण हे इतके वाईट नाही आहेत जितके मी खाल्लेले आहेत. हे ठीक आहेत म्हणजे ओके ओके आहेत. बट असे खूपच अजिबातच खाल्ल्या जात नाही. हा प्रकार नाही आहे. ओके ओके. तर एका दुकानात आम्ही आलो होतो जिकडे आम्ही पाहिलं की भरपूर सेलिब्रिटीज येऊन गेलेले. सारा अली खान, विकी कौशल, आशिष विद्यार्थी आणि भाभीजी घर पर है मधले ॲक्टर्स आणि बाकी टी व्ही सिरियलमधले पण ॲक्टर्स होते. सगळ्यांची नावं तर काही माहिती नव्हती पण चेहरे तर बरेच ओळखीचे होते आणि मस्त वाटलं ते सगळं बघून. तर दुकानाची वाईब छान होती. त्याचं नाव होतं यंग तरंग आणि थोडंसं शेवट होतं एंडला हे दुकान. आणि बराच मोठा मेन्यू होता पण आम्ही इथे पावभाजी मागवली होती. तर बघूया टेस्ट करून. इकडे आमचा खेळाडू तयार होतोय पावभाजी टेस्ट करायला. आता आम्ही लवकरच सांगतो. भाजीची टेस्ट केली. पावभाजी प्लेट होती 100ला आणि आम्ही एक्स्ट्रा पावजोडी घेतली होती ती 40 रुपयाचं. 140 रुपयाचं आमचं झालेलं. ठीक आहे 100च्या मानाने ठीक आहे. अगं म्हणजे ओके ओके एवढी खास नाही आहे पण ठीक आहे. ऑब्व्हियसली मी जर ही पावभाजी पुण्याच्या सपना पावभाजीला किंवा आपल्या जयश्रीला तर ती नाही होणार. पण त्यात इतक्या म्हणजे 160 अबाव वगैरे असतं तर समजू शकत होतं. पण 100 रुपयात एवढं ओके ठीक आहे फाईन. डोरेमॉन थीमचं एक दुकान आहे. आम्हाला तिथे जायचं नाही आत्ता पण इकडे मागे आणि तिथे गाणे चालू आहेत डोरेमॉनचे आणि तिथे वेगवेगळ्या गोष्टी मिळतात. स्ट्रॉबेरी चॉकलेट आणि वॉफल आणि बरंच काय काय. आणि सेम ह्या बाजूला पण एक दुकान आहे डोरा केक्सचं. इकडे ह्या बाजूला खूप क्यूट वाटतं आहे बट तिकडे नाही जायचं आहे फारसं काय खायला. आवाज येत असेल मी इकडनं जात. हे डोरेमॉनचं गाणं आहे. हे डोरेमॉनचं गाणं आहे. किती गोड एकदम म्हणजे ते आपण व्हिडिओज बघतो जपानचे वगैरे लोक डोरेमॉनचे तसं आल्यासारखं वाटतं काहीतरी. आलोय आम्ही लाफिंग खायला आणि डिंपी कुठलं ऑर्डर दिलेलं? वाय वाय लाफिंगची ऑर्डर दिली आहे. ते आहे 99 रुपीजला म्हणजे 100 रुपयाला. आणि आम्ही कधीच टेस्ट नाही केलं लाफिंग कसं लागतं. सो बघूया. म्हणजे मला आयडियाच नाही की त्याची टेस्ट काय असेल. पण एकंदरीत बघून चांगलं वाटत नाही पण बघू ट्राय. का चांगलं का वाटत नाही? चांगलं तरीच आहे. म्हणजे जसं मी व्हिडिओज बघितले मला एक्झॅक्ट तसंच वाटतंय कारण मी व्हिडिओजमध्येच बघितलं. मी कधी बघितलेलंच नाही समोर पण. कसं वाटतं? रामेन पण यायचं. कुठे आहे रामेन? इथंच आहे का? अच्छा माझी पण फेवरेट मला असं वाटतं रामेन माझी फेवरेट आहे जजंगमीवन जी आवडत नाही.
बघूया आता आपण हे कसं लागतंय. मला ठीक म्हणजे जसं मी व्हिडिओज पाहिलेलं तसंच वाटतंय. आणि आम्हाला इथे मम्मी डॅडी चिडवतात की तुम्ही सुरईची वडी खाता तिखटवाली. कारण त्यांना मी फोटोमध्ये दाखवलं. हे टेस्ट करायला थांबा ना सगळ्यांनी इकडे. इम्प्रेशन ऑफ लाफिंग. खाऊन एकदम जोरदार सुरईची वडी सुरईची वडी सुटली. कसं आहे कसं आहे नाही आवडलं असं मला वाटतंय. नाही आवडलंय तिला बिलकुल. खा मम्मी. वायवायमुळे खूप छान लागतं. वाय काय मला खायचं आहे आता. मला खायचं. अरे तू खाऊन बघ. मला नाही वाटत डॅडी आजीबद्दल खाते. डॅडीने बिलकुल नाही आवडलं. कच्ची मॅगी बघू मला दे. मॅगी तळलेली आहे शेवची. अगं रे बाय बाय मम्मा. वायवाय दादी लवकर लवकर दादी लवकर. मला हिंमत होते खायची ते कसं मला दे चल. काय करते चलके नाही झोपते. हो कोणीतरी बोललं पण हे तळत नाही. लोटस बिस्कॉफ केक आणि ह्या डोरेमॉनच्या गाडीवरती आरवणी स्ट्रॉबेरी चॉकलेट खायचं ठरवलं. मग तो तिथे गेले ऑर्डर द्यायला. आपण त्या गाडीवर पण जाऊया. हे आरवणी आणले स्ट्रॉबेरी चॉकलेट खाऊन दाखव. दिवशी आम्ही गेलतो ना ते गार्डन आवडलं. आपण खाल्लेलं चांगलं आहे. तेच आहे. तसंच आहे का. हे खाऊन बघा आता. पण हिंदी चॉकलेट आहे ना. हां पण हिंदी चॉकलेट ते आपलं हे काय ते तसं नाही. हे डार्क चॉकलेट आहे. हो का. हे कसं आहे बिस्कॉफ मम्मी. हे माझं बऱ्याच दिवसांची इच्छा होती लोटस बिस्कॉफ केक खाण्याची. आणि ह्याची प्राईस काय मम्मा. 180 रुपीजला आम्ही घेतलं आहे. छान आहे गं. खूप खूप टेस्टी आहे. म्हणजे मला पुन्हा पुन्हा खायला आवडेल. एक तर मला गोड खायला खूप आवडतं आणि त्यात हे एकदम असं टेस्ट बड्सला सूट होईल असं आहे माझ्या. परफेक्ट आहे. छोटा स्ट्रॉबेरी चॉकलेटचा ग्लास आहे 130 रुपीजला. आणि ॲव्हरेज आहे जे नॉर्मल पुण्यामध्ये वगैरे पण मिळून जातं त्या टाईपच आहे. असं युनिक काही नाही आहे. बट ग्लासची साईज खूप छोटी आहे त्या मानाने. आम्ही जे खाल्लं होतं ते थोडंसं मोठं होतं यापेक्षा. बट ओकेश म्हणजे जर तुम्हाला आवडतं तर तुम्ही खाऊच शकता स्ट्रॉबेरी चॉकलेट. असं युनिक असं काही नाही. मी आता एक सोडा आणला मागून. हळू खाली सगळं मस्त आहे. कसा आहे डॅडी. कितीला आहे मम्मा हा. 40. आणि नाव काय कसला सोडा आहे. स्वीट लाईम सोडा. स्वीट लाईम सोडा आहे. छान आहे. मला सोडा बिलकुल आवडत हे नाही. ते मला त्रास आहे. लेट दे मी. स्वीट आणते जरा. इथे खूप मला सोडा आवडतच नाही. मला सोडा आवडतच नाही. इकडे आपल्यासारखं बॉटलमधला सोडा यूज नाही करत आहे. इकडे त्यांनी प्यायचं पाणी घेतलं आणि मशीनमध्ये टाकलं. ते सोडा कैसे बन रहा है. क्या हो रहा है प्रोसेस. क्या होता है. गैस है गैस है. 2 मशीन लगती है. एक नीचे में है. अच्छा 10 रुपये चेंज दे दीजिए. कौन सा हा चॉकलेट. सोडा पाहिजे. हा कितीला होता. 40 रुपीज. हा 40ला आहे. हे वेगळं वाटलं मला काहीतरी. आपल्या इथे गेलं पॅकिंगचा सोडा असतो तो इथे बनवतात. 50. सांग कसं आहे. 50. तर ना असं झालं की आम्ही जिथून हे सगळे 56 दुकानं संपतात आणि थोडं एंडला गेलं. म्हटलं तिकडे बघावं काय. आत्ता 11:30 वाजले तरी पण भरपूर गर्दी आहे. सगळी दुकानं चालू आहेत. एखाद दोन शेवटची दुकानं बंद झालेली आहेत. पण बाकी भरपूर गर्दी आहे. बिलकुल वाटत नाही एवढं लेट झालं आहे. खूप छान वाटतं इकडे. भरपूर आणि चांगला क्राऊड आहे. मेन म्हणजे उगाच काही पण इथे वेडेपणा नाही चालू आहे. खूप मस्त क्राऊड आहे. लोक छान आहेत. आणि एंडला गेल्यावरती एक गोष्ट अशी झाली की एक खूप मस्त कार आली पलीकडे रोडला. आरव म्हणला ती पॉर्शे काहीतरी आहे आणि एकदम कभी खुशी कभी गममध्ये ऋतिक रोशनची गाडी असते ना तर दार असं वर जातं वगैरे.
तसं दार वर गेलं आणि मग ती अशी खूप मस्त गाडी होती. पण तिथे मी व्हिडिओ वगैरे काढला नाही, ऑब्व्हियसली कोणाला आवडणार नाही म्हणून. आणि तिथे आणखी एक गोष्ट झाली. एक माणूस आला, त्यांनी असं जाड सोनं घातलेलं होतं गळ्यात आणि त्याच्याबरोबर 2-3 जण होते बॉडीगार्ड्स असे बंदूक वगैरे घेऊन. तर शेवटपर्यंत टूर करून झालेली आहे 56ची. भरपूर खाऊन झालेलं आहे. आता पोटात जराही जागा नाही आहे. वॉकिंग करत बाहेर पडतो आणि रिक्षा पकडतो. आता वाजलेत रात्रीचे 12 आणि 12 वाजून 6 मिनटं झालेत एक्झॅक्ट. आत्ता आम्ही आलो आहे आमच्या एअरबीएनबीच्या इथे. खूप जास्त उशीर झाला आहे आणि आम्ही ज्या रिक्षाने आलो आहे ती रिक्षा एक लेडी ड्रायव्हर आहे आणि खूप मस्त वाटलं मला हे बघून. आणि ती जशी ती वाली रिक्षा होती ना जी आम्ही उज्जैनमध्ये फिरत होतो, इलेक्ट्रिक रिक्षा जशी पुढे मागे असे फेस करून बसता येतं, तीच रिक्षा आहे. मी दाखवते. आता मी मे बी त्याच रिक्षाने उद्या दिवसभर बाकी सगळं साईट सीइंग करू. तर तेच जरा मम्मी बोलून घेते आहे त्यांच्याशी. आणि मला खूप छान वाटलं की किती छान गोष्ट आहे ही. रात्रीच्या 12 वाजता एक लेडी ड्रायव्हर. आम्हाला एवढं लांबून जवळजवळ 5 ते 6 किलोमीटरचं डिस्टन्स होतं फ्रॉम 56 बाजार टू एअरबीएनबी. आणि खूप मस्त आहे ती. खरंच खूप छान वाटलं मला. आता मी दाखवते. इथे अंधार आहे त्याच्यामुळे फारसं काही दिसत नाही आहे म्हणून मी लाईटच्या ऑपोजिट येऊन व्हिडिओ काढते. आज मंदिर बोलते हैं. वो क्या है? ब्लॉग बंद कर ना. का उधर शूटिंग वगैरह हुआ था. हे जो चिखल दिसतोय ना हा माझ्याबरोबर ह्या पोरामुळे झाला आहे. हा गेला आहे पुढे वेडा कुठला. मला पळायला लावलं. हे चिखलाचे असे गड्डे आहेत मध्ये मध्ये. मी जोरात अंधाराचा पाय दिला. इथे खूप अंधार आहे. मला बिलकुल समजलं नाही. लिटरली काट्यात गेले होते. खूप पाय घाण दिले माझे.